सकाळ सकाळ शुभ सकाळ. पहाटे 4 वाजता निघालेली आमची बस आता टोलेडो शहराच्या दिशेने चालली आहे. ही स्पेनची भूतपूर्व राजधानी आहे. ज्यूइश, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तिन्ही संस्कृतींचे सत्ता केंद्र असलेले हे शहर आहे. बांधीव तटबंदी असलेल्या शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमची बस थांबली आहे. पप्पा, मला खूप थंडी वाजते आणि भूक पण लागली. हे घे गरमागरम फ्रेंच फ्राईज आणि हॉट कॅरॅमेल. टोलेडो शहराच्या वॉकिंग टूरवर आता आम्ही चाललोय. अरुंद गल्ल्या, कॉबल स्ट्रीट आणि समोर दिसते ते प्रायमेट कॅथेड्रल ऑफ संत मेरी. सिटी सेंटरला आता आम्ही आलोय. हा मागे दिसतोय तो टोलेडोचा सिटी हॉल आहे आणि हे आहे सुप्रसिद्ध प्रायमादा कॅथेड्रल. 14व्या शतकात बांधलेले हे कॅथोलिक चर्च असून याची बांधणी गॉथिक स्टाईलने केलेली आहे. इथल्या प्रत्येक चर्चच्या दरवाजाची रचना साधारण याच पद्धतीची असते. हजारो वर्षांपासून हे शहर पोलादी तलवारींसाठी फेमस आहे. इथल्या काही तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे सुद्धा होत्या. हजारो वर्ष जुन्या येथील इमारती जशाच्या तशा राखून ठेवलेल्या आहेत. चेस्टनटच्या बियांपासून चिक्की करण्याचा व्यवसाय इथे दाखवलेला आहे. हजारो वर्षांपासून ही मिठाई इथे फेमस आहे. त्याची खास टेस्ट आम्ही देखील चाखून बघितली. मुख्य बाजारपेठेत आता पर्यटकांची गर्दी सुरू झाली. इथल्या सोव्हिनियर्स शॉप्समधून काही स्मरणवस्तू आम्ही देखील विकत घेतल्या. हे आहे टोलेडोमधील चर्च ऑफ सॅन्तो टॉम. इथे महिला धर्मगुरू अर्थात नन राहतात. टोलेडोच्या ज्यूइश क्वार्टर्समध्ये आता आम्ही आलो आहे. ज्यूइश धर्मवचने इथे जमिनीवर कोरलीत. या समोरच्या इमारतीमध्ये आहे कला हस्तकला यांचे विद्यापीठ. ही आहे सान जुआन मॉनेस्ट्री. टोलेडोच्या ऐतिहासिक दगडी किल्ल्यामध्ये ती सध्या आहे. टोलेडो शहराची वॉकिंग टूर करून आम्ही शॉर्टकटने बस स्टॉपकडे निघालोय. वाटेत आम्हाला भेटली ही शाळेची एक सहल. सुमारे 2000 वर्ष जुन्या दगडी पुलावरून आम्ही इथली तागुस नदी क्रॉस केली. आता आम्ही आलो इथल्या प्रसिद्ध दमास्कस तलवारींच्या कारखान्यात. इथे आम्हाला पोलाद वितळवण्यापासून ते तलवार घडवण्यापर्यंतचा सर्व डेमो दाखवण्यात येत आहे. कधीही न मोडणारी अशी मजबूत तलवार म्हणून ही प्रसिद्ध आहे. इथे हा कलाकार दमास्कस पोलादापासून कलाकुसरीच्या सोव्हिनियर वस्तू घडवतोय. पप्पा, ही बाई काय दाखवते? नेकलेसमध्ये घालण्यासाठी इथले दमास्कस पेंडंट ती दाखवते. डेमो दाखवून झाल्यावर आता आमची रवानगी इथल्या सोव्हिनियर शॉपमध्ये केली गेली. इथे 1/2 इंचाच्या सुरीपासून ते 4 फुटाच्या तलवारीपर्यंत सर्व वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. महिला मंडळाला सोन्या चांदीचे दागिने दाखवून इथे घोळात घेतलं जाते. त्यामुळे इथे प्रत्येकाची दमदार खरेदी झाली. बसचा अर्धा तासाचा प्रवास करून आता आम्ही आलोय सेग्विया सिटीमध्ये. किती उंच दगडी कमाने. बाळा, ही रोमनकालीन जलवाहिनी असून ही 2500 वर्षापूर्वीची आहे. हिला ॲक्वाडक्ट असेही म्हणतात. हिच्यातून आजही या शहराला पाणी पुरवठा केला जातो. या जपानी हॉटेलमध्ये आपण कोणता पदार्थ खाणार आहे? हे व्हेज रामन नूडल विथ टोफू आहे. जेवण जरा जडच झाले म्हणून शतपावली करण्याकरता पुन्हा सेग्वियाच्या मुख्य चौकात आलोय.
17 किलोमीटर लांब आणि 164 कमानी असलेली ही ॲक्वाडक्ट 2500 वर्षापासून शाबूत आहे. कोणतेही सिमेंट कॉन्क्रीट नसताना दगडे एकावर एक रचून केलेली ही कमान जगातील सर्वोच्च आश्चर्य आहे. या स्पॅनिश हॉटेलात आम्हाला एकही व्हेजिटेरियन पदार्थ मिळाला नाही. अखंड भिंतीवर टोकदार स्ट्रक्चर असलेली ही इमारत ऑथेंटिक वाटते. सेग्वियाची खास ओळख असलेल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी या दुकानात मिळतात. या शहराची वॉकिंग टूर करत आम्ही पोहोचलो आहोत थेट कॅथेड्रल समोर. पंधराव्या शतकात बांधलेले हे रोमन कॅथॉलिक कॅथेड्रल आहे. हे चर्च व्हर्जिन मेरी आणि सेंट फ्रुक्टस यांना डेडिकेटेड आहे. याची ऑथेंटिक टोकदार शिखरे आपल्याला हॅरी पॉटरच्या जगात घेऊन जातात. हे डिझनीलँड सारख्या दिसणाऱ्या इमारतीचे नाव आहे अल्काझर दी सेग्विया. हे इथल्या राजाचे निवासस्थान असून उंच डोंगरावर बांधलेला हा मजबूत दगडी किल्ला देखील आहे. हा किल्ला आपण आतून बघायचा का? हो, चला जाऊयात. मुख्य चिलखती दरवाजातून आता आपण आत प्रवेश करतोय. हे स्टीलचे घोडे सुद्धा खरोखर वाटतात. 12व्या शतकात उभारलेल्या या राजवाड्याचे इंटेरियर फारच ऑथेंटिक आहे. नाजूक कलाकुसरीचे सिलिंग आणि खिडक्यांची ही रंगीत तावदाने बघून भान हरपून जाते. आता या बाहेरच्या व्हरांड्यातील सुवर्णजडित सिलिंगकडे पहा. काय बेजोड कलाकृती आहे हे. किती अलंकृत छत आहे हे. रोझेट लाकडावर अष्टकोनी पॅनेल्सची ही डिझाईन मनमोहक आहे. अशा सुंदर पेंटिंग्सनी सजवलेले हे आहे मुख्य शयनकक्ष. ही राणीची बेडरूम आहे का? हो. या मीटिंग हॉलची डिझाईन तर त्याहून सुंदर आहे. इथल्या प्रत्येक महालाला वेगळा लुक आणि वेगळं इंटेरियर केलेलं आहे. राजमहालाच्या दुसऱ्या टोकावर असलेला डिझनीलँड सारखा पेन्सिल कट बुरुज बघायला आता आम्ही आलोय. वाव, किती छान दिसतोय ना. हा किल्ला आता स्पॅनिश लष्कराच्या ताब्यात आहे. इथे त्यांनी त्यांचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे. इथली सेग्वियाची टूर संपवून आम्ही अविला शहरात पोहोचलो. अत्यंत रेखीव आणि समांतर बुरुजांची दगडी तटबंदी हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. बसमधूनच या शहराला अर्धगोलाकार वळसा घालून आम्ही ही तटबंदी पूर्ण बघून घेतली. पार्किंगमधून चालत आता आम्ही शहराच्या अंतर्गत भागात जाणार आहोत. या खोट्या फसव्या प्रवेशद्वाराकडे न वळता आम्ही मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. जुन्या किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीजवळ असलेल्या कॅथेड्रलमध्ये आता आम्ही आलोय. दरवाजावर टिपिकल स्पॅनिश नक्षीकाम आहे. हे कॅथेड्रल मुद्दाम आम्ही आतून बघायचं ठरवलं म्हणून तिकीट काढून आत प्रवेश मिळवला. ओल्ड कॅसलमधील या प्रमुख चर्चची उभारणी 11व्या शतकात केली गेली. रोमन गॉथिक स्टाईलचे हे बांधकाम आहे. येथील हा ब्रॉन्झचा पुतळा सेंट पीटर यांचा आहे. याच्या गुडघ्यावर घासल्याने आपले गुडलक सुरू होते अशी इथे अंधश्रद्धा आहे. खिडक्यांच्या तावदानांवर बसवलेले सुंदर बेल्जियम इचग्लास आणि बारीक कलाकुसर हे या कॅथेड्रलचे वैशिष्ट्य आहे.
या चर्चची विलक्षण उंची आपल्याला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते. इथे कमालीची शांतता तर आहेच, पण मनमोहक आर्किटेक्चर सुद्धा आहे. 11व्या शतकातील रोमन कलाकारांचे हे वास्तुशिल्प वाखाणण्याजोगे आहे. एवढ्या उंचीवर देखील सोन्याचे नक्षीकाम करून त्यात रत्ने जडवलीत. इथल्या संग्रहालयात बिशपने वापरलेल्या वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. स्पेन ट्रिपच्या पुढील भागात आम्ही जाणार आहोत बार्सिलोना शहरात. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.